तर नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक आंबोडे, ऋतिक द ब्लॉगर चॅनलला आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत रोहामध्ये घर लावण्यासाठी आणि पब्लिक बघा आपली सर्व मागे आहे आणि आता सर्व गावाची आहेत सर्व मुलं आणि पब्लिक आपली दाखवू तुम्हाला. ही आपली पब्लिक आहे, सगळी पब्लिक आहे ही सर्व आणि ही वरती चढणारी 7व्या थरावरती आणि एवढी गँग आहे आपली. अजून आहेत खूप भरपूर जण आहेत, येतात हळूहळू सर्व. तर चला आता निघणार सर्व आल्यानंतर. चला बघूयात पुढे. थँक्यू. चला सर्व गँग गेलेली आपली. भावा तुला 5व्या थरावर जातोस तू, कसं वाटतं तुला? हात दाखव, ओके कर. किती थर लावणार? 7. ओके. YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मध्ये नको येऊ. रायगड जिल्हा असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रमोद जांभेकर आणि असोसिएशनचे सदस्य योगी यांना विनंती असल्याचं मुख्य व्यासपीठावर सुंदर शिस्तबद्ध कमालीचा अतिशय सुरेख आपलातून जबरदस्त ही कमालीची शिडी. जबरदस्त प्रयत्न चालू आहे. थोडा वेळ. कमालीचा छोटा तर अप्रतिम अजून सुरेख. आपलातून 3 थोडी अरे वाचा.
प्रेक्षकांचा थरा आपण नक्कीच अनुभवणार आहोत. उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला सर्व दर्दी रसिक प्रेक्षकांचे मनापासून श्री शिवसेना आपले हार्दिक आभार स्वामी. चार तारासाठी श्री सोनेश्वर भैरव गोविंदा पथक महिला गोविंदा पथक नेवी. जबरदस्त फक्त उभी राहायची बाकी आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्यांना घ्यायची असेल तर GT स्पोर्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे क्षण तुम्हाला परत पाहिजे असेल तर तरी तुम्हाला GT स्पोर्टवर जाऊन बघू. किती दर लावलेत तुम्ही? किती? कडक 4 दर लावलेले. चला तर विनयू तुम्ही बेसला होते आणि एवढ्या दिवसांनी प्रॅक्टिस केली आणि आज 7 थर लागलेले आहेत आणि 7 थराचा हा फल. तू काय बोलशील बेसला राहून कसं वाटतं आणि काय जजमेंट होता आणि थोडाफार जरा सांग अंदाज मला काय होता तो? काही सोपी गोष्ट नाही पण आम्हाला आमच्या गावासाठी काहीतरी करायची इच्छा बराच वर्ष होती आणि एवढी वर्ष आम्ही खाली राहतोय. अनिल असेल, बाबू असेल, मंदार असेल, मनोज भगत असतील, रोहन असेल, हे सगळी जी आमची बेसची जी लोक आहेत एवढी जिद्दी आणि चिकाटी त्यांच्याकडे असते ना. आम्ही नेहमी असं ताकदीने असतो की आमचा हा थर लागायलाच पाहिजे आणि आमची आज एवढी इच्छा होती नाही की आज लागणारच आणि तो आज आम्हाला एवढा आनंद होतो ना की आम्ही शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद होतो. बरोबर. सोनेश्वर महाराज की चला. तर दिने हो एवढ्या दिवसाची मेहनत वगैरे आज काय रंग काय आला तुमचा मेहनतीचा? आज जवळजवळ एक 15-20 दिवस मेहनत घेतोय आम्ही. एकदम काटकसरीने बोलला तरी चालेल की जास्त करून दुसरा थर, तिसरा थर, शेवटचा फाउंडेशन पासून अतिशय जीवाची पर्वा न करता त्यांनी आज मेहनत घेऊन हा यश संपादन केला. त्यांचा खूप खूप अभिनंदन. आणि एवढ्या दिवसांनी आपले 13 दिवस, 14 दिवस, 15 दिवस प्रॅक्टिस करत होते. एवढ्या 13 दिवस प्रॅक्टिस करताना आपले 7 थर लागले नव्हते. 6 थर लागले नव्हते, कडक 7. आणि आज लागले चौथ्या दिवशी. आज या 2 वर्षापर्यंत आपण 7 थराचा प्रयत्न करत होतो. बरोबर. आज आपल्या गावातला एकही मुलगा असा घरी नाही राहिला आणि प्रॅक्टिसला आला. त्याचा आज आपल्याला फायदा झाला आणि 7 थर लावण्यात आपण आज यशस्वी झालोय. आणि पहिल्या ह्याच्यात 7 थर लावलेला कसं वाटतं तुम्हाला आज? सोनेश्वर भैरव या दोन्ही गोविंदा पथकाचं मी ग्रामस्थांच्या वतीने खूप अभिनंदन करतो. खरं सांगायचं म्हणजे 7 थर म्हणजे डेलिगेट होती आणि थोडा रिस्क पण होता थोडा. या यशाच्या जो खरं म्हणजे श्रेय देईल तुम्ही दिनेशला दे. कारण मला खूप टेन्शन आलं होती खाली पब्लिक ती खूप कमी होती कारण शेवटी रिस्क असतेच आणि पण रिस्कवर जी भारी पडला जोश तो आमच्या नेव्हीच्या मुलांचा जोश हा होता जोश. तर मी दिनेश कोच यांच्या मनापासून अभिनंदन करीन
की त्यांनी जिद्द होती. मला वाटतं आम्ही ते दिसतो, आम्ही राकेश, मी अजून अनिल कुलकर्णी हे आम्ही त्यावेळी आम्हीच जायचो खाली. अमोल चिपळूणकर असेल, आम्हीच पाच खाली जायचो आणि वर चढायचो. खाली बघायला पूर्ण होता. पण ते 15 वर्षापासून सतीश आज खरं तर त्या यशाला खरं दिनेशच्या मार्गाने त्या यशाला आपण संपन्न केलेलं आहे. तर त्याच्या पुढेही आपण उद्या रॅलीमध्ये पण असाच जोश दाखवून पुन्हा उद्या पण साथ लावायची आहे. तर सोनेश्वर महाराज की तर मित्रांनो हाच तो 4 एक्क्यांचा माणूस अनमोल सालवी. भावा इकडे बघ. तर मित्रांनो हाच तो माणूस. भावा आज पण तुला 4 एक्के मारायचे. किती कडक भावा लावणार आज पण. चला आता थांबायचं ना. आणि इथं मात्र राज यांना अनुभव देताना कालवर दिसले पाहिजे. आम्ही तुला निवी झालं की लगेच निवीच्या जागेवर लोटनेश्वर खारींनी जायचंय. निवी झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनील तटकरे साहेब युवा प्रतिष्ठान यांच्या आयोजनाने रंगलेला रोह्याच्या मानाची दहींड 2025 आजचा हा संपूर्ण उत्सव आपण साजरा करत आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं. आणि हा सोहळा याची डोळा आपण सारेजण पाहत आहोत, सारेजण साक्षीदार आहोत. आणि हाच उत्साह घेऊन, हीच ऊर्जा घेऊन प्रत्येक पथक इथे हजर झालेला आहे. अरे बोल बोल बजरंग बली की. श्री सोनेश्वर गोविंदा पथक निवी माजी सरपंच अमित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली इथे आलेला आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करूया. जे खाली उभे आहेत त्यांनी सगळ्यांनी हात वरती करूया. यानंतर वांगणी. चला आपण तयार करायचं आहे वांगणी. शाबास. सुंदर असा प्रयत्न यशस्वीरित्या झालेला आहे. जोरदार टाळ्या. निवीवाल्यांनी बाजूला होऊन जायचं आहे. लोटनेश्वर भारी पुरुष. चला निवीच्या इथे जा. किल्ला तिसे पण लोटनेश्वर महिला आता निवी महिलांचे 4 थर लावले. 4 थर लावले. किल्लेकर किल्ल्याच्या चाव्या, ताळ्याच्या चाव्या तुमच्याकडे जात्या. क्या बात आहे. वांगणी वांगणीवाले आलेले आहेत. पत्रकारांना आमंत्रित करूया, त्यांना पारितोषिकाने घोषित करूया, खऱ्या अर्थानं सन्मानित करूया. किल्लावाल्यांनी जायचं. महिला सोनेश्वर महाराज तर मित्रांनो, हा आहे 6व्या थराचा माणूस आणि हा आहे 7व्या थराचा माणूस.
आणि तनू आहे आमची छोटी, ही 7व्या झाडावर चढते आणि हा 6व्या झाडावर. तर बामणे भावा किती लावले? 7. ते पण कडक कडक 7. चला लावूयात मित्र. थांब 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 लावले ना.